मंडळी, आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा. For now, the CJP will be a pressure group because what India needs exactly right now is a pressure group. निवडणूक जिंकली, सत्ता मिळवली आणि एक नवीन राजकीय पक्ष स्थापन केला. भारतातील कोणत्याही मोठ्या जन आंदोलनाचा हाच शेवटचा टप्पा असतो, बरोबर? पण विचार करा, जर एखाद्या संघटनेने लाखो तरुणांना रस्त्यावर उतरवलं, सरकारला थेट आव्हान दिलं, देशाच्या राजधानीला 36 दिवस हादरवून सोडलं आणि जेव्हा त्यांना स्वतःचा राजकीय पक्ष बनवून सत्तेच्या खुर्चीवर बसण्याची सर्वात मोठी संधी मिळाली, तेव्हा त्यांनी थेट सांगितलं, आम्ही राजकीय पक्ष बनवणारच नाही. हो, तुम्ही योग्य ऐकलत. ज्या क्षणी सगळे वाट पाहत होते की ही संघटना निवडणुकीच्या मैदानात उतरेल, त्याच क्षणी त्यांनी खेळातला सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक खेळला. त्यांनी निवडला एक असा मार्ग जो भारतातील राजकीय व्यवस्थेची झोप उडवण्यासाठी पुरेल, म्हणजेच प्रेशर ग्रुपची नवी रणनीती. पण असा निर्णय का घेतला गेला, यामागे नक्की कोणाचा मेंदू आहे आणि कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपी नावाचा हा एक छोटासा ऑनलाईन निषेध अचानक देशातील सर्वात मोठा जनदबाव कसा बनला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत भारतातील नव्या युगाच्या जन आंदोलनाचा तो मास्टर प्लॅन, जो आजच्या प्रत्येक नागरिकाला माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपल्या देशात एखादा मोठा घोटाळा होतो, पेपर लीक होतात किंवा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळला जातो, तेव्हा काय होतं? काही दिवस सोशल मीडियावर मेसेज फिरतात, थोडे मोर्चे निघतात आणि नंतर हळूहळू सगळं शांत होतं. सत्ताधारी असोत वा विरोधी पक्ष, शेवटी राजकारण जिंकतं आणि सामान्य नागरिक किंवा विद्यार्थी पराभूत होतो. पण गेल्या काही महिन्यात जे घडलं त्याने या जुन्या समीकरणाला पूर्णपणे छेद दिलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या एका बैठकीत सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक अशी घोषणा दिली ज्याने राजकीय विश्लेषकांनाही चक्रावून सोडलंय. त्यांनी स्पष्ट केलं की सीजेपी ही कोणतीही निवडणूक लढवणारी राजकीय पार्टी बनणार नाही, तर ती काम करेल देशातील सर्वात मजबूत प्रेशर ग्रुप म्हणून. पण थांबा, प्रेशर ग्रुप म्हणजे काय? एखादी संघटना राजकीय पक्ष न बनता सरकारला कशी झुकवू शकते? आणि एका सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवरून सुरू झालेली ही मोहीम दिल्लीच्या जंतर मंतरवरून थेट झारखंड पर्यंत कशी पोहोचली? या संपूर्ण प्रवासामागे एक अशी स्टोरी आहे ज्यामध्ये परदेशातून झालेली वापसी, 1 कोटी रुपयाचा लीगल फंड, सर्वोच्च न्यायालयातील दिग्गज वकिलांची साथ आणि जेनझी पिढीचा अभूतपूर्व पाठिंबा आहे. चला या कथेचे एक एक पदर उलगडूया. ही गोष्ट सुरू होते एका नावातून, जे ऐकून सुरुवातीला कोणीही गांभीर्याने घेणार नाही. कॉक्रोच जनता पार्टी, सीजेपी. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नाव असं का? तर यामागे एक उपरोधिक इतिहास आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान तरुणांच्या संदर्भात कॉक्रोच म्हणजे झुरळ असा शब्दप्रयोग झाला आणि ही गोष्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. याच शब्दाचा निषेध करण्यासाठी आणि व्यवस्थेला आरसा दाखवण्यासाठी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये जनसंपर्क म्हणजे पब्लिक रिलेशन्स विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अभिजित दिपके याने एका ऑनलाईन मोहिमेची सुरुवात केली. अभिजित हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी, महाराष्ट्रातला. 30 वर्षाचा हा तरुण डिजिटल मीडिया स्ट्रॅटेजीज आहे आणि त्याने पुण्यात पत्रकारितेचं शिक्षणही घेतलंय. भूतकाळात त्याने आप सोबतही काम केलं होतं, त्यामुळे त्याला राजकीय रणनीतीची उत्तम जाणीव होती. पण खरी गती मिळाली ती नीट यूजी पेपर फुटी प्रकरणाच्या वेळी. जेव्हा लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले होते, तेव्हा या उपरोधिक मोहिमेचे रूपांतर एका संघटित विद्यार्थी चळवळीत झाले. आणि मग उजाडला 6 जूनचा दिवस. 6 जून रोजी अभिजित अमेरिकेतून भारतात परतला. तो विश्रांतीसाठी किंवा घरी जाण्यासाठी आला नव्हता. ज्या दिवशी तो भारतात उतरला, अगदी त्याच दिवशी सीजेपीने दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतरवर आपले पहिले थेट आंदोलन सुरू केले. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेकडो तरुण दिल्लीत जमू लागले. मागणी काय होती? पेपर फुटीची निष्पक्ष चौकशी, तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि संपूर्ण परीक्षा पद्धतीत पारदर्शक सुधारणा. पण मित्रांनो, खरी कथा इथे संपत नाही. दिल्लीच्या ज्या कडक उन्हात आणि राजकीय दबावात हा लढा कसा पुढे गेला, पुढे काय घडलं याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. 20 जून ते 25 जुलै सलग 36 दिवस, विचार करा, 36 दिवस जंतर मंतरवर धरणे आंदोलन चालवणं ही सोपी गोष्ट नाहीये. या आंदोलनाला खरा बळ मिळाला जेव्हा जेन झेड म्हणजे जेनझी पिढी याच्याशी जोडली गेली. एवढेच नाही तर प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत उपोषण केले.
हळूहळू जंतर मंतर हे फक्त विद्यार्थ्यांचं केंद्र राहिलं नाही, तर तो देशभरातील असंतोषाचा आवाज बनला. पण 20 जुलै रोजी परिस्थिती अचानक बदलली. सीजेपीने संसदेच्या दिशेने मोर्चा काढण्याची घोषणा केली. रस्ते अडवले गेले, वातावरण तापले आणि पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर थेट लाठीचार्ज केला. अनेक तरुण जखमी झाले, काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले. या टप्प्यावर तुम्हाला वाटेल की आंदोलन दडपलं गेलं आणि खेळ संपला, पण खरा ट्विस्ट तर आता येणार होता, जेव्हा सरकारने विचार केला की लाठीचार्ज आणि गुन्ह्यांच्या धाकाने विद्यार्थी मागे हटतील. पण सीजेपीने आपली सर्वात मोठी खेळी खेळली. 27 जुलै रोजी फौजदारी खटल्यांचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी सीजेपीने कायदेशीर बचाव निधी लीगल डिफेन्स फंडची घोषणा केली. आणि या घोषणेनंतर जे घडले त्याने देशातील संपूर्ण राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात खळबळ उडवून दिली. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्वतः या निधीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांचं योगदान देण्याची घोषणा केली. एवढेच नाही तर त्यांनी देशभरातील सर्वोच्च न्यायालयातील आणि इतर वरिष्ठ वकिलांना या निधीत मदत करण्याचं आवाहन केलं. सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी स्पष्ट केलं की केंद्र सरकारने कितीही आश्वासनं दिली तरी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे ते देशातील सर्वोच्च न्यायालयातील दिग्गज वकिलांच्या संपर्कात आहेत, जेणेकरून एकाही विद्यार्थ्याचे आयुष्य न्यायालयाच्या फेऱ्यांमध्ये उद्ध्वस्त होणार नाही. तत्कालीन शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता वाढत्या जनदबावानंतर 25 जुलै रोजी सीजेपीने जंतर मंतरवरील धरणे आंदोलन मागे घेतलं. पण हा आंदोलनाचा अंत नव्हता, हा एका मोठ्या रणनीतीचा श्रीगणेशा होता. आता सर्वात मोठा प्रश्न, जेव्हा एखादी संघटना इतकी लोकप्रिय होते, लाखो तरुण तिच्या पाठीशी उभे राहतात, तेव्हा साधारणपणे काय घडतं? ती संघटना राजकीय पक्षात रूपांतरित होते, निवडणुका लढवते आणि सत्तेचा इतिहासाचा हिस्सा बनते. आपण भूतकाळात अशी अनेक उदाहरणं पाहिली आहेत. मग सीजेपीने हा रस्ता का नाकारला? छत्रपती संभाजीनगरमधील बैठकीत अभिजित दिपके यांनी जे कारण सांगितले ते आजच्या भारताच्या लोकशाहीला समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. दिपके म्हणाले, जर आम्ही राजकीय पक्ष स्थापन केला असता तर आमची चळवळ तिथेच अपयशी ठरली असती. ही चळवळ यशस्वी झाली कारण राजकीय विचारसरणी आणि पक्षांच्या सीमा बाजूला ठेवून लोक एकत्र आले. आज भारताला नवीन राजकीय पक्षापेक्षा एक भक्कम जन आंदोलनाची आणि जनदबावाची गरज आहे. विचार करा किती खोल विचार आहे हा. जेव्हा एखादी संघटना राजकीय पक्ष बनते तेव्हा तिच्यावर सत्ता मिळवण्याचे शिक्के बसतात, विरोधक तिच्यावर राजकीय हेतूचे आरोप करतात आणि सामान्य जनतेचा निष्पक्ष पाठिंबा कमी होतो. पण जेव्हा ती संघटना प्रेशर ग्रुप म्हणून काम करते तेव्हा ती कोणत्याही पक्षाची असली तरी सरकारवर दबाव आणू शकते. सीजेपीची ही नवीन रणनीती नेमकी कशी काम करेल? पहिलं म्हणजे ही संघटना E20 पेट्रोल, शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या इतर मूलभूत मुद्द्यांवर देशातील विविध भागात जन आंदोलन उभं करेल. दुसरं म्हणजे सध्या झारखंडमधील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी सीजेपी तिथे पोहोचते. म्हणजेच ही चळवळ आता केवळ एका राज्यापुरतं किंवा केवळ शिक्षणापुरती मर्यादित राहिलेली नाही. तिसरं म्हणजे सरकारी पातळीवर चर्चा करून जखमी आंदोलकांना वैद्यकीय मदत आणि विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारवर सातत्याने दबाव निर्माण करणं. चौथं म्हणजे सोनम वांगचुक यांच्यासारखे मार्गदर्शक या संघटनेला वेळोवेळी सल्ला देत राहतील. लोकांचा राजकीय व्यवस्था, न्याय व्यवस्था, प्रसार माध्यमे आणि निवडणूक आयोगासारख्या संस्थांवरील विश्वास उडालाय अशी खंत व्यक्त करत सीजेपीने स्पष्ट केलंय की लोकशाही संस्थांवरील हा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी सत्ता गाजवणे नाही तर सत्तेवर अंकुश ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, सीजेपीच्या या नव्या प्रवासापुढे आपण केवळ एका वृत्तांत म्हणून पाहू शकत नाही. हा भारतातील आंदोलन 2.0 चा उदय आहे. पूर्वी आंदोलने होण्यासाठी वर्षानुवर्ष लागायची, पण आजच्या डिजिटल युगात अमेरिकेत बसलेला एक तरुण एका सोशल मीडिया ट्रेंडद्वारे मोहिमेची सुरुवात करतो. भारतात येऊन 36 दिवस आंदोलन चालवतो, 1 कोटींचा लीगल फंड उभा करतो आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना एकत्र आणतो. ही ताकद आहे आजच्या जेनझीची आणि योग्य रणनीतीची. प्रेशर ग्रुप ही संकल्पना परदेशात खूप जुनी आहे, जिथे नागरिक संघटना सरकार कोणाचंही असो आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सत्तेवर सतत दबाव ठेवतात. भारतात मात्र आंदोलनाचे रूपांतर नेहमी राजकीय पक्षांमध्ये झाले आणि मूळ मुद्दे बाजूला पडले. सीजेपीने हा ट्रेंड मोडून काढण्याचा निर्णय घेतलाय, पण प्रश्न हा उरतोच की राजकीय पक्षात रूपांतरित न होता केवळ प्रेशर ग्रुप राहून ही संघटना शक्तिशाली राजकीय यंत्रणेविरुद्ध दीर्घकाळ टिकू शकेल का, की सरकार त्यांच्या या जनदबावाला हळूहळू कमकुवत करेल? हे येणारा काळच ठरवेल. शेवटी विचार करण्यासारखी गोष्ट एकच आहे,
लोकशाही म्हणजे केवळ दर 5 वर्षांनी मतदान करणं एवढंच मर्यादित आहे का? की निवडणुकीनंतरही सरकारच्या प्रत्येक चुकीच्या निर्णयावर प्रश्न विचारणं म्हणजे खरी लोकशाही आहे? जेव्हा देशामधल्या सर्व संस्थांवर जनतेचा विश्वास डगमगू लागतो, तेव्हा सीमेवर लढणाऱ्या सैन्याइतकेच रस्त्यावर उतरून व्यवस्थेला प्रश्न विचारणारे तरुणही महत्वाचे ठरतात. कॉक्रोच जनता पार्टीने दाखवून दिली आहे की नावापेक्षा तुमचा हेतू आणि रणनीती किती मोठी आहे यावर बदलाची दिशा ठरते. तुम्हाला काय वाटतं, सीजेपीचा हा प्रेशर ग्रुप बनण्याचा निर्णय योग्य आहे की त्यांनी राजकीय पक्ष बनवून थेट निवडणुकीच्या मैदानात उतरायला हवे होते? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा सखोल विश्लेषण करणारा व्हिडिओ आवडला असेल आणि भारतातील या नव्या राजकीय सामाजिक समीकरणांची सत्य बाजू समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रत्येक मित्रासोबत, विशेषतः विद्यार्थी मित्रांसोबत, जेनजींसोबत शेअर करा. अशाच नवनवीन अभ्यासपूर्ण आणि शोध पत्रकारितेवर आधारित व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या डोळे उघडणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत विचार करत राहा, प्रश्न विचारत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.